आपल्या देशात अनेक माणसं घोटाळे करतात आणि देशातून निघून जातात. आता काही लोक स्विस बँकेत पैसा ठेवतात. आता या स्विस बँकेचा एक घोळ तुम्हाला माहित असेल की स्विस बँक म्हणजे स्वित्झर्लंड मधल्या बँक. तिथल्या बँकिंग जराशी लिबरल आहे आणि तिथल्या बँकिंग विषयीची माहिती कुणाला दिली जात नाही. हे स्विस बँकेतलं एक मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणून स्वित्झर्लंडच्या बँका लोक पैसे ठेवायला, काळा पैसा ठेवायला प्रिफर करतात, कारण तिथून माहिती लीक होत नाही. ती कोडवरती खाते असतात, नावं असत नाहीत बऱ्याच वेळेला, त्यामुळं तिथे जरा सुरक्षित वाटतं. पण याचा अर्थ असा नाही आहे की स्विस बँकेत खाते असलेल्या प्रत्येक भारतीयाचा पैसा काळाच आहे. म्हणजे स्विस बँकेत जगातला कोणताही माणूस काही विशिष्ट रक्कम ठेवून खातं उघडू शकतो. इतकी लिबरल ती बँकिंग आहे. आजकाल ते स्विस बँकेत पैसा वाढल्याच्या बातम्या म्हणून ते सांगतो. पण आपल्याकडं असा स्विस बँक हा एकमेव मार्ग नाहीये, तर नानाविध मार्गाने, म्हणजे स्विस बँक हा उभा केलेला बागुलबू आहे, नानाविध मार्गाने आपल्या देशातला पैसा बाहेर नेण्याची पद्धत आहे. ते सिंगापूरला बऱ्याच लोकांची घरं आणि प्रॉपर्टी आहेत म्हणे बरं का. म्हणजे महाराष्ट्रातल्या काही राजकारण्यांच्या शपथपत्रावर त्या गोष्टी स्पष्टपणे कळत आहेत. सिंगापूरला खूप लोकांनी प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली आहे. ती स्विस बँकेच्या पैशापेक्षा सुद्धा खूप मोठी आहे. अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे, ती स्विस बँकेतल्या पैशापेक्षा सुद्धा खूप मोठी आहे बरं का. म्हणजे माहीत असावं म्हणून सांगतो. तर अशी काही मंडळी ज्यांनी देशातल्या बँकांना लुटलं आणि ते रात्रीतून देश सोडून फरार झाले. काही जणांना बिचाऱ्यांना जाता आलं नाही. ते बिचारे खंडाळा ते पाचगणी या प्रवासामध्येच अडकले. त्यांना मध्येच त्यांनी पत्र काय दिलं, बोंब काय झाली. पण यांनीही बँकांना लुटलंय हे पण स्पष्ट करावं लागेल. वादवान हो, दुसरं कोण. त्यांच्यामुळे तर बरंच रामायण पुढच्या काळात महाराष्ट्रामध्ये घडलंय. तर त्या वादवांना बिचाऱ्यांना खंडाळा ते पाचगणी या प्रवासातच पकडलं गेलं. पण बाकीचे मात्र लॉकडाऊन, देश, आंतरराष्ट्रीय सीमा सगळं ओलांडून निघून गेले. काही जणांना तिकडे पकडलंय, काही जणांना चालू आहे. या पकडून जाणाऱ्यामध्ये तिघांची नावं खूप मोठी आहेत. एक म्हणजे विजय मल्ल्या, दुसरं नीरव मोदी आणि तिसरं मेहुल चोक्सी. आता यातलं मोदी हे आडनाव नीरव मोदी असल्यामुळं अनेकांचे डोळे विस्फारतात. आता ललित मोदी ही गेला होताच की, ललित मोदींचेही बरेच गडबडी आहेतच की, पण नीरव मोदी आणि ललित मोदी या नावामुळे जरा बऱ्यापैकी लोकांची डोळे विस्फारतात. चलो अब मोदी का राज शुरू हो गया है, तो मोदी पैसा लेके भाग ही जाएगा. नीरव मोदी निघून गेला, सोबत मेहुल चोक्सी निघून गेला आणि विजय मल्ल्या देखील निघून गेला. आता विजय मल्ल्या तर किंगफिशरवाले मध्य सम्राट मल्ल्या आहेत, तेही निघून गेले. खरं तर यांचं निघून जाणं हे देशाचं अपयश आहे अशा स्वरूपात त्याची मांडणी झाली. मोदींनी बँकेच्या लुटेऱ्यांना भारताबाहेर जाऊ दिलं, त्यांना सहकार्य केलं अशा स्वरूपाचा आरोप देखील होऊ लागला. सामान्य माणसांच्या मनामध्ये एक शंका निर्माण होऊ लागली की अशी चोर येतात, चोरी करतात, देश सोडून निघून जातात, त्यांचं काहीही वाकडं होत नाही, असा समज सामान्य माणसांच्या मनामध्ये रूढ होऊ लागलाय. आणि हा समज जास्त धोकादायक होता, कारण त्याचा या व्यवस्थेवरचा विश्वास उडता कामा नये याची काळजी घेणं आवश्यक असतं. ज्या दिवशी सामान्य माणसांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल ना, त्या दिवशी देश संपत असतो. ते एक वाक्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती इंग्रजीत लिहिलेल्या एका पुस्तकामधलं. अ नेशन इज बॉर्न व्हेन इट बिकम्स अवेअर ऑफ इट्स ओन एक्झिस्टन्स. राष्ट्र तेव्हाच जन्माला येतं जेव्हा त्या राष्ट्रातील नागरिकांना त्याच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होऊ लागते. लोकांच्या मनामधली ही अस्तित्वाची जाणीव संपते की काय अशी शंका वाटू लागते. खरं तर मल्ल्या, मोदी आणि चोक्सी हे भारतातून पळून गेले ते मोदीच्या पहिल्या कालखंडात ही वास्तविकता आहे. पण यात काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न असे आहेत की यांना कर्ज कोण दिली होती, कधी दिली होती. 2014 पूर्वी या सगळ्या मंडळींनी कर्ज घेतलेली आहेत. म्हणजे 16, 17, 18ला ती पळून गेली, लगेच कर्ज घेतलं आणि लगेच पळून गेली असं नाही झालेलं. कर्ज घेतली, काही हप्ते फेडले, काही हप्ते थकवले आणि जेव्हा आता आपण या कक्षेच्या बाहेर गेलो असं लक्षात आलं तेव्हा त्यांनी देश सोडलेला आहे. यांना कर्ज देणारी आणि कर्ज द्यायला दबाव टाकणारी यंत्रणा कोणती आहे, ते कोण होतं हे देखील देशातील नागरिकांना माहीत असायला हवं. मोदी, चोक्सी आणि मल्ल्या यांना हजारो कोटीची कर्ज देताना या देशामध्ये
मनमोहन सिंगांचं म्हणजे सर्वात मोठ्या अर्थतज्ञांचं सरकार होतं आणि त्यांच्या सरकारमधल्या व्यक्तींनीच यांना कर्ज देण्यासाठी बँकांकडे शिफारस केलेली आहे. त्यावर सविस्तर व्हिडिओ करता येऊ शकेल, पण यात स्पष्टपणे लक्षात येतं की मनमोहन सिंग सरकारच्या कालखंडामध्ये दिली गेलेली ही सगळी कर्ज पुढे मोदींच्या कालखंडात उघड झाली आणि त्यांना वसुलीबाबत सक्ती केली गेली. ही सक्ती आता अडचणीची ठरू शकते, जेलमध्ये जायला लागू शकतं, म्हणून या माणसांनी देश सोडला. आता देश सोडल्यावर पळून गेले म्हणजे कर्ज बुडाले असं वाटण्याची शक्यता आहे, पण ईडीनी जी कारवाई केली आहे ती कारवाई स्वतः ईडीनीच स्पष्टपणे सांगितलेली आहे. यात ईडी जी माहिती देत आहे ती काय आहे नीट बघा. ईडीने ही कारवाई केली आहे आणि ट्विटरवर टाकली आहे म्हणून याचं आपण मान्यता देतोय असं नाही आहे. हीच माहिती अगदी मल्ल्यानी सुद्धा ट्विटरवर टाकलेली आहे. तो म्हणतो की मी पळून गेलेलो नाही आहे, माझी मालमत्ता ईडी आणि सरकारच्या ताब्यात आहे, त्यामुळे हा व्यवहार पूर्ण होणार आहे. आत्ता मी अडचणीत आहे, पूर्ण झाली की तो व्यवहार सुटलेला असेल. पण तरी देखील ईडीने केलेल्या कारवाईमध्ये काय काय जप्त झालंय हे समजून घेणं आवश्यक आहे. ईडीने जवळपास या तिघांची मिळून 18,970 कोटी रुपयांची मालमत्ता, मी पुन्हा सांगतो आकडा, 18,970 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केलेली आहे. यापैकी 9,371 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीनं संबंधित बँकांकडे बहाल केलेली आहे. म्हणजे ही मालमत्ता आम्ही जप्त केली आहे, यापैकी तुमच्या कर्जापोटी ही मालमत्ता आम्ही तुमच्याकडे ट्रान्सफर करतो, त्याची विक्री करून तुमचं कर्ज वसूल करण्याचा अधिकार तुम्हाला आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे ही जर रक्कम आपण तपासली तर ही एकूण बँकांच्या नुकसानीच्या 80% एवढी ही रक्कम आहे. एकूण नुकसानीच्या 80%, म्हणजे बँकांचं जे नुकसान झालंय त्याच्या 80% रक्कम वसूल होते आहे 9,371 कोटी रुपये. मी पुन्हा सांगतोय, नुकसानीच्या 80% आहे, मूळ रकमेच्या नाही. मूळ रक्कम वेगळी आहे, बँकांचे नुकसान होईल त्यातली ही 80% रक्कम आहे. म्हणजे 9,371 कोटी रुपयाची मालमत्ता या तिघांच्या कर्जासाठी म्हणून बँकेकडे जमा झालेली आहे. आता बँकांचं नुकसान कमी होत आहे, पण याच ईडीनं आता ही मालमत्ता जप्त करायला सुरुवात केल्यावरती आता कर्ज बुडणार नाहीत, सामान्य ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहतील याविषयीचा एक विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. पण आता हा फसवून पळून जाईल, यात भलं मोदीचं होईल, सूटबूटवाल्यांचं हे सरकार आहे अशा स्वरूपाचे जे आरोप केले होते, अदानी अंबानींचं हे सरकार आहे, मोजक्या उद्योगपतीचं हे सरकार आहे, त्याचं काय हा देखील प्रश्न पडतो. अदानी आणि अंबानींचं सरकार म्हणताना अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी या दोन उद्योजकांना मनसोक्त शिव्या घालणाऱ्या सरकारने लोकांनी अंबानींच्यावरती काय काय मेहरबानी दाखवली आहे हे देखील आपल्याला समजणं आवश्यक आहे. ज्या वेळेला मनमोहन सिंगांचं सरकार होतं आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सरकार होतं, त्याच वेळेला या अनिल अंबानींच्यावरती मोठी खैरात कर्जाची आणि कामाची करण्यात आली आहे. मोठी खैरात हा शब्द मी वापरताना मलाही तेवढीच जबाबदारीनं वापरतोय. अगदी दिल्ली शहरातून विमानतळाकडे जाणारी जी मेट्रोची एक्सप्रेस लाईन होती ती अंबानींनी केलेली आहे. मुंबईमध्ये झालेली पहिली मेट्रोची लाईन ही अंबानींनी केलेली आहे, रिलायन्सनं केलेली आहे. दिल्ली ते आग्रा यमुना एक्सप्रेस हायवे हा अंबानींनी केलेला आहे. या सगळ्या कामांचा आढावा घेतल्यावर हजारो कोटी रुपयांची कामं आणि हजारो कोटी रुपयांचं कर्ज अंबानींना बहाल केलं गेलं आहे. त्यावेळी अंबानी खूप छान होते आणि मोदी सरकार आल्याबरोबर अंबानी खूप वाईट आहेत अशी स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे मल्ल्याला, मोदीला, चोक्सीला, वाधवानला कर्ज देताना हे चांगले उद्योजक असतात आणि ज्या दिवशी सरकार बदलेल त्या दिवशी मात्र हे चोर असतात. यांची चोर किंवा चांगला ठरवण्याची परिमाण, मापदंड हे सरकार असलं पाहिजे असं वाटतं. पण सामान्य माणसाला सध्या तरी एक दिलासा मात्र नक्की मिळालेला आहे की ईडीने जप्त केलेली संपत्ती बँकांच्याकडे दिल्यामुळं
आणि उरलेली संपत्ती सुद्धा पुन्हा जाऊ शकत असल्यामुळं आता बँकांचं नुकसान होणार नाही आहे आणि या लोन घेऊन पळून जाणाऱ्या मंडळींना आता मात्र धक्का बसणार आहे. त्यांना मजेत जगता येणार नाही. हे देखील एक वास्तव आहे. तोही दिवस दूर नसेल की ही बँकांना फसवून गेलेली मंडळी आता तुरुंगात असतील. त्यांना या सगळ्या गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार.